हाय हॅलो नमस्कार. या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना मस्त असं म्हटलं चला आज काही कामं केलेले होते. सकाळून एक स्कर्ट आणि टॉप अर्जंटमध्ये शिवून द्यायचा होता. त्याला मला 2-3 तास लागले. तो करून दिला आणि म्हटलं आता थोडं संध्याकाळच्या टायमाला ना 2-3 तास होते माझ्याकडं. 5 वाजून गेलेले होते, पण म्हटलं चला आता कटिंगला बसावं. तर मग म्हटलं आता जेवढे ब्लाऊज कट होतील तेवढे कट करून ठेवावं 1-2 दिवसामध्ये शिवण्यासाठी. तर मग ते मी कटिंगसाठी बसले होते. तर आता इथं ना एकाच कस्टमरचे ना 6 ब्लाऊज होते. तर आता कसं काय करायचं माहिती का, एकाच कस्टमरचे जर भरपूर सारे ब्लाऊज असतील तर अगोदर एका अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं पॅटर्न ठेवून, आणि त्यानंतर तोच अस्तरवरती ठेवून त्याला पिना करून ठेवायच्या, म्हणजे पिना लावून ठेवायच्या. आणि आपण जे टाचणी असते ती, आणि सगळं एकदमच कटिंग करून घ्यायचं अस्तरचं, जेणेकरून कसं थोडासा वेळही वाचतो आणि आपल्याला कटिंगसुद्धा एकसारखी एका मापाची मिळते. तर अशा पद्धतीने मग मी भरपूर सारे इथं ब्लाऊज कट केले आणि अगोदर एका मापाचे 3 आणि एका मापाचा 1 असे 4 ब्लाऊज कट करून ठेवलेत मी बाजूला, तुम्हाला दिसत आहेत. आणि एका मापाचे 6 ब्लाऊज आहेत, ते पण मी आता लगेचच कट करून घेते. ऑलरेडी अर्धे म्हणजे कट करून झालेले आहेत. आणि जे काही होते, आता काही ब्लाऊजला कसं अस्तर कमी येतं, काहीला जास्त येतं. आता जसं मापाचं कलरनुसार कधी मिळतं तर कधी नाही मिळत. मग कधी कधी आपल्याला कटमधलं सुद्धा घ्यावं लागतं, 1.5 मीटर किंवा असं घ्यावं लागतं. म्हणजे असं थोडंसं मग कमी जास्त होतं. तर त्यासाठी मग तसं तर मी 1-1 मीटरचे तुकडे आणते प्रत्येक अस्तरला, लांबाई करायची असेल किंवा मोठे छोटे मापं असतील तर. पण तरी पण थोडंसं पन्नामध्ये कसं कमी जास्त येतं. तर मग थोडंसं इकडं तिकडं जातं, त्याच्यामुळे मग मी व्यवस्थित एक लेवलमध्ये कट करून घेते. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता, कारण कटिंगविषयीसुद्धा म्हणतात की तुम्ही कटिंग दाखवा. पण तुम्हाला कोणची कटिंग हवी ना, तर ते सुद्धा प्लीज व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची हवी असेल तर तुम्ही तिथं प्रिन्सेस कट ब्लाऊज किती साईज पाहिजे तुम्हाला ती सांगायची. आता ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ना भरपूर सारे व्हिडिओज आहेत, कटिंग स्टिचिंगचे सुद्धा आहेत. प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग, कटोरी ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग, फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग, असे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. फक्त प्रत्येक मापाचं कटिंग जे असतं ना मापानुसार बदलतं. तर ते आपल्याला फक्त कशा पद्धतीने करायचं, कमी जास्त माप कसं करायचं ते फक्त आपल्याला पाहायचं असतं. बाकी प्रत्येक कटिंगमध्ये प्रोसेस एकच असते, स्टिचिंगमध्ये सुद्धा प्रोसेस एकच असते. त्यामुळं मग वेगळं काही नसतं. पण ज्यावेळेस आपण मापं कमी जास्त करतो त्यावेळेस, ज्यावेळेस नवीन कुणी ताई शिवणारे असतील तर त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं की नाही आता ह्या मापाला आपण, ह्या साईजला आपण किती माप घ्यायचं. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असाल तर तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याविषयी सविस्तर माहिती देईल. किंवा प्रत्येक मापाचं चार्ट असतं, म्हणजे जसं की 28 ते 48 प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, असे वेगवेगळे. परत बॅक नेक हुकला फ्रंट पॅक असतं ते प्रिन्स कट ब्लाऊज, ब्राईडचे ब्लाऊज असतात थोडक्यात तसे घागऱ्यावरचे वगैरे. तर तसे ब्लाऊज, ते सगळ्या ब्लाऊजचे चार्ट असतात. म्हणजे कसं मापानुसार इतकं घ्यायचं म्हणून, मुंडा किती घ्यायचा, गळारुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, प्लस बोटनेक ब्लाऊजचं चार्ट, हे सगळ्या गोष्टी मग मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेल, किंवा ते व्यवस्थित तुम्हाला पेपरवरती लिहून सगळं समजून सांगेल. तर बघा, एवढे माझे ब्लाऊज कटिंग झालेले होते. तर आता हे तब्बल 10 ब्लाऊज आहेत आणि पूर्ण हे कटोरी ब्लाऊज आहेत. तर मग म्हटलं आज मस्त असे 10 ब्लाऊज कटिंग करून झाले. पण आता हे सगळा पसारा मला आवरायचा आहे. आता कटिंग झाल्याच्या नंतर भरपूर सारे तुकडे वगैरे इकडे तिकडे पडतात. मग आता हे सगळं म्हटलं आवरून घ्यावं आणि व्यवस्थित पिशवीमध्ये भरून ठेवावं, जेणेकरून 2 दिवसाचं तरी मला सहज कटिंग होतं, जरी दुपारून बसलं तरी. नाही, शिवून होतं, सॉरी, 2 दिवस हे माझे 10 ब्लाऊज शिवून होतात. दुपारून बसलं तरी, दुपारून म्हणजे 2च्या 3च्या नंतर बसलं तरी 5-5 ब्लाऊज माझे शिवून होतात संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत. किंवा दिवसभर बसलं तर 10ही ब्लाऊज होतात. तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की कशा पद्धतीने मी 10 ब्लाऊज दिवसभरामध्ये शिवते. त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. पण कामाचा स्पीड नक्की वाढवायला पाहिजे आपण, कारण आपण जितकं काम करू तितके आपल्याला पैसे पण मिळतात. पण कामसुद्धा छान असं फिनिशिंगमध्ये झालं पाहिजे, याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. अशा छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगत असते. तर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि
छोट्याशा तयारीचा माझा व्हिडिओ. आणि जर तुम्ही एका मापाचे ब्लाऊज कटिंग करत असाल तर असं एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यावरती एकाच मापाचे एकावर एक अस्तर ठेवून कसं कटिंग करायचं ह्याच्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी ते व्हिडिओची लिंकसुद्धा पोस्टमध्ये टाकेल. आणि आज मी एवढाच पहिलं सगळं आवरून घेते. आता एक बऱ्याच वेळा माझं हे घर झाडून होतं दिवसभरामधून, कारण मी घरूनच काम करते त्याच्यामुळं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःच हँडल करते, स्वतःच कटिंग, स्वतः स्टिचिंग, हुक वगैरे लावणं सगळी तयारी मी स्वतःच करत असते. तर मला हे काम करायला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळेल. आणि नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन टिप्स मी तुमच्याशी शेअर करेन. भेटून नवीन आयडियासोबत, नवीन व्हिडिओ.